मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भाजपच्या साथीनं ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी विरोधात लढणारे एकनाथ शिंदे, पण शिंदेंच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात मात्र त्यांच्याच पक्षाच्या बंडखोरांनी डोकेदुखी वाढवल्याचं पाहायला मिळतंय। कारण शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात सेनेच्याच शेकडो नाराज बंडखोरांनी दंड ठोपटलेत। शिंदेंच्या दारी नाराजांची महाबंडखोरी। ठाणे महापालिकेत 200हून जास्त बंडखोर। सेनेच्या उमेदवारांना बंडखोरांचं आव्हान। पत्नीला उमेदवारी तरी पतीची बंडखोरी। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागलाय, पण या रणधुमाळीत बंडखोर आणि अपक्षांनी उमेदवारांची डोकेदुखी वाढवल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यात 47 प्रभागातून 131 नगरसेवक निवडले जाणार आहेत। त्यापैकी 7 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। 124 जागांसाठी तब्बल 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यात तब्बल 200हून अधिक उमेदवार हे बंडखोर, अपक्ष बनून किंवा त्यांच्याच पक्षांनी तिकीट नाकारल्यानं इतर लहान लहान पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत। यातील सर्वाधिक बंडखोर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मैदानात उतरलेत। काही प्रभागात तर पत्नी शिवसेनेच्या उमेदवार असताना त्यांचे पती इतर प्रभागात किंवा त्याच प्रभागात शिवसेनेच्या इतर उमेदवारांविरोधात मैदानात उतरल्याचं चित्र आहे। प्रभाग 1 क मधून नम्रता घरत शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर त्यांचे पती रवी घरत प्रभाग 1 ड मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। 1 ड मध्ये जिथं शिवसेनेनं सिद्धार्थ ओलेकर यांना उमेदवारी दिली आहे। प्रभाग 8 ब मधून सपना भोईर शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर त्यांचे पती भूषण भोईर हे प्रभाग 3 ड मधून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेत, जिथं शिवसेनेनं विक्रांत वायचळ यांना उमेदवारी दिली आहे। ड मध्ये मी काम करत होतो आणि पावशे ब मध्ये करत होते, पण आम्ही जे काम करायचं ते आम्ही तीच संधी सांगितली का बाबा जे आमची आहे ते आम्हाला द्या, आम्हाला दुसरं कुठलं हे नव्हते। माझ्या बायकोला मी सांगितलं होतं द्यायला, हे तुम्ही दिलेले, आम्ही नाही मागितले। आमच्या भागामध्ये जे बालकुम डोकाली कोलशेतमध्ये जे करत होते आणि माझोड्याला तुम्ही नाही दिला, नाही तिथं तुम्ही वेगळ्या पद्धतीने चालवलं गेलं। माझोडा तुम्ही नाही द्यायला पाहिजे होतं, नाही दिलं तर आता पक्षाचं चुकीचं हे आहे। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अनेक माजी नगरसेवक आणि नेते देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसूजा प्रभाग 8 ड मधून शिवसेनेच्या देवराम भोईर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत।